काल सीओ साहेबांची गाडी अडवल्यानंतर बरेच लोक मला म्हणले दरवेळी असा राडा करणं गरजेचं असतो काय? ज्या शेतकऱ्यांसाठी ते प्रश्न विचारतं तेच शेतकरी त्याच्या विरोधात उभे राहतात. मी माझ्याबद्दल बोलतच नाहीये, मला याचा अनुभव आहे. पण अशीच घटना घडलीये सरपंच मंगेश साबळे यांच्या बाबतीत. आधी हा व्हिडिओ बघा. जय शिवराय मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे. व्हिडिओ आहे गाव पातळीवरती आपल्या ग्रामपंचायती किंवा गावातील व्यक्तींसाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे सरपंच मंगेश साबळे, आणि ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे रविराज साबळे पाटील. मित्रांनो, सरपंच मंगेश साबळे यांनी सीओ साहेबांची गाडी अडवली. त्यानंतर जो काय राडा झाला तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. पण त्यावर रविराज साबळे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली ते पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही जर रविराज साबळे पाटलांना सपोर्ट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं देखील एक म्हणणं आहे की आवाज उचलल्याशिवाय, न्याय मागितल्याशिवाय न्याय मिळत नाही हो. आता मी काल आवाज उचलला, हे बघा, हे चेक मला मिळाला. 10 लाख रुपयाचा हा चेक आहे. बीडीओ गटविकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांच्या नावाचा हा चेक आहे. माझाच फक्त चेक मिळाला नाही, काल 120 लोकांच्या, सरपंच लोकांच्या फाईलींवर सही झाली आणि त्यांना देखील त्यांचे चेक मिळाले. जर आवाज उचलला नसता तर टक्केवारीच्या, टेबलाच्या, ऑनलाईन प्रणालीच्या, अधिकाऱ्याच्या अकार्यक्षमतेमुळे हे पैसे काम करणारे तसेच दबून राहिले असते. आधी हा व्हिडिओ बघा. भाजपचे आमदार झाल्या म्हणून भाजपच्याच लोकांचे कामं करणार का, असा मी सकाळी प्रश्न विचारला. म्हणून आमच्या आमदार महोदयांना मिरची लागली आणि म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला कार्यकर्ते पाठवून, सत्तेची मगरुरी वापरून, सिस्टम वापरून माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला.